नमस्कार मंडळी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपण डाएट करतो त्यावेळेस जेवणाला आपल्याला सुरुवातीची आपली पद्धत वेगळी असते. ज्यावेळेस आई आपल्याला जेवण वाढते तर आपण पटापट जेवतो आणि जे आपले हात असते, जे हाताची मुठी ही आपली मुठी असते आणि पटापट चपात्या तोडून आपण काय आहे जेवण करत असतो. परंतु ज्यावेळेस आपण डाएट करतो, वजन कमी करतो, त्यावेळेस आपल्या जेवणाची पद्धत आणि जेवणाचे ज्या प्रकारचे जे हात आहेत ते व्यवस्थितरित्या करायचे असतात. आपण सुरुवातीला 3 ते 4 चपात्या खातो, परंतु सुरुवातीच्या वेळेस आत्ताची जी काळ आहे आपण 1 चपाती खायची असते, आपल्याला 1 किंवा 1.5 चपाती. आता ती 1.5 चपाती आणि पूर्वीचे 3-4 चपात्या आपण खात होतो, त्यामुळे मनाला कुठेतरी आपल्याला वाटत नाही की अरे बाबा कसं तरी वाटतं. परंतु लक्षात ठेवा, आपल्याला पोटही भरायचं आहे, आपल्या मनालाही संतुष्ट करायचं आहे आणि आपलं वजन देखील कमी करायचं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला फसवायचं कसं बघा. ती जी चपाती असते त्या चपातीचे बारीक बारीक तुकडे घ्यायचा. आपण सुरुवातीला काय करतो, एकच चपाती फाडतो आणि जेवण फटाफट करतो पूर्वीला. पण आता तसं न करता चपातीचे बारीक तुकडे घ्यायचे आणि जे आपल्याला जेवण असतं, जे काही इतर काही कोणती भाजी असते त्याची ग्रेव्ही चांगली घ्यायची किंवा मूग मटकी जे असेल ती भाजी जास्ती घेऊन ते चपाती छोटी कमी घ्यायची आणि त्याचं संख्या जास्ती वाढवायची. लक्षात ठेवा, म्हणजे ज्या पद्धतीने त्या चपातीचे जास्तीत जास्त तुकडे बारीक बारीक कसे होतील, जेणेकरून आपल्या मनाला वाटेल आपण खूप जेवलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवण करताना चावून जेवत जा, हळूहळू जेवत जा, चावून जेवत जा. आणि शक्यतो जर तुमच्याकडे असेल तर चमचा वगैरे जर वापरला तुम्ही तर अजून चांगलं, जेणेकरून आपल्याला जेवणाला वेळ होतो आणि हळूहळू जेवण केल्यामुळं आपल्याला काय होतं, आपल्या मेंदूला असं वाटतं की आपलं पोट खूप भरलेलं आहे. आणि जेवणाच्या आधी अर्धा ते 1 तास, मी तर म्हणतो 1 तांब्या पाणी पिऊन घ्या, म्हणजे आपलं पोट खूप भरलेलं असतं. 1 तासाच्या आधी जर पाणी पिल्यानंतर आपलं पोट ऑलरेडी भरलेलं असतं. आणि चपात्यांचं जे चपाती किंवा भाकरी असतात त्याचे बारीक बारीक तुकडे करून जर हळूहळू आपण जेवलो तर आपल्याला लागणारा वेळ, सुरुवातीचे जे 2 मिनिटं असतात, 2 ते 4 मिनिटं असतात, ते 4 मिनिटं काय असतात, पटापट खाण्याचे असतात. सुरुवातीला आपल्याला खायची सवय खूप वाईट असते, पटापट जेवतो आपण. परंतु आता डाएटच्या वेळेस आपल्याला जर कमी जेवायचं आहे पण आपल्या मनाला देखील संतुष्टता असली पाहिजे, यासाठी भरभर न जेवता हळूहळू जेवायचंय, शांततेत जेवायचंय. मस्तपैकी त्याचं ज्या पद्धतीने गाई म्हशी रवंत करतात तशा पद्धतीने त्या चवीचा आस्वाद घ्यायचा. पोट भरायचं नाही आपल्याला, आपली ही जीव आहे, या जीवेला लागते सगळं, या जीवेला चांगल्या गोष्टी लागतात. परंतु त्या जीवेला आपल्याला फसवायचं आहे, जेणेकरून जीभ देखील शांत राहील आणि आपल्या पोटात देखील कमी काय आहे फॅट जातील किंवा विटॅमिन जातील किंवा काय असेल ते, जेणेकरून आपली डाएट देखील पूर्ण होईल, आपलं पोट देखील भरेल, आपली जीभ देखील संतुष्ट होईल. अशी सवय जर हळूहळू लावली तर मला तरी वाटतंय आपलं सुरुवातीचे जे 21 दिवस असतात, 21 दिवस जेवण आपण कमी करण्याचा जे संकल्प असतो तो पूर्ण करतो आणि आपल्या त्या शरीराला सवय लागते आणि तीच आपली जीवनशैली तयार होते. आणि व्यायामाबरोबर आपलं हे जीवनक्रम असाच चालेल, जेणेकरून आपल्याला कमी जेवल्यामुळं आपल्याला संतुष्टता लाभेल आणि आपली जीवनशैली अशीच राहून आपलं वजन देखील हळूहळू कमी होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच, वजन कमी करण्याच्या वेळेस आपल्याला जेवणाची काय आहे वेळ वाढवायची आहे. आणि जे भाकरी किंवा चपात्या असतात ती संख्या ऑलरेडी कमी झालेली असते. 4 चपात्याहून 1 चपाती जेव्हा येते त्या चपातीला हळूहळू खायचं आहे, थोडं खायचं आहे, जेणेकरून आपल्या मनाला आणि आपल्या पोटाला आणि आपल्या मेंदूला त्याचे संकेत मिळतात आणि आपलं पोट भरतं. आणि आपण स्वतःच म्हणतो आता बस झालं मला. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही बोललं माझं पोट भरलं 1 चपातीने, त्यावेळेस नक्की हा व्हिडिओ माझा पूर्णपणे सफल झाला असं वाटेल. तुम्हाला हे माझा व्हिडिओ कसा वाटला, कसा अनुभव, एकदा शेअर करा तुम्ही किंवा अनुभव करून बघा, जेणेकरून तुमचं पोट नक्की भरेल आणि वजन देखील आपलं कमी होईल. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल. वजन आता माझं कमी तर झालेलं नाहीये, थोडंसं 2 ते 3 किलो कमी झालेलं आहे, परंतु पल्ला खूप मोठा आहे. वजन 123 आहे, आपल्याला करायचं आहे 80. त्यामुळं ते 23 म्हणजे ते 23 किलो आणि हे 20 किलो, म्हणजे 35 ते 40 किलो वजन कमी करणं अशक्यच आहे. तरी देखील बघू, रोजच्या रोज व्हिडिओ टाकून हा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून काही एक वेळ अशी येईल की आपलं वजन कमी होईल, त्यानंतर हे व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायक ठरतील आणि माझ्याबरोबर तुम्ही देखील वजन कमी होईल.
नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर फॉलो करा. जय हिंद, वंदे मातरम.